आत्तामध्येच एक 55 वर्षाचा माणूस आला हो. आणि आज काय करतोय तर काही करत नाहीये. म्हणजे त्याचं सगळं आयुष्य आहे ना नुसतं वेस्ट हम्म. असं म्हटलं तर हरकत नाही. हो. आणि तो नुसता दोष देतोय की आई वडिलांना की माझं पेरेंटिंग नीट नाही झालं. अरे बापरे. आणि म्हणून माझं हे झालं. बरं, पेरेंटही चांगले आहेत, हो. त्यांच्यापर्यंत मी पोचले होते, ते पण चांगले आहे. हो. मग नेमकं काय झालं, हो. खूपदा असं होतं की आता अगदी सगळं आलबेल चाललेलं आहे आपलं, हो. पण तरी सुद्धा काहीतरी कुठेतरी बिनसते हम्म. असं लक्षात येतं हो. आपल्या. हो. आणि मग कुठेतरी मग ते भूतकाळातल्या ज्या आठवणी असतात, नको असलेल्या आठवणी असतात, हो. किती वेळा चाइल्डहुड ट्रॉमा असतो, हो. किती वेळा अडल्टहुड मध्ये झालेला ट्रॉमा असतो, सेक्स्युअल असेल, फिजिकली असेल, मेंटली असेल, काही असेल. हो. तर तो जर ट्रॉमा त्या वेळेला काढला गेला नाही तुमच्या आयुष्यातनं, तर मग मात्र हे बीज तुमच्या मनात सबकॉन्शियस मध्ये रुतून बसतं. नवरा बायकोंच्या ह्याच्यामध्ये असं बघितलं तर एका पार्टनरला वाटत असतं की सगळं व्यवस्थित चाललंय आपलं, आणि दुसरा पार्टनर त्याला पटकन सांगतो की मला डिवोर्स हवाय. असं होतं, चित्कार होतं, बापरे. की नकारात्मक किंवा तुमच्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्या जर काढून टाकल्या नाहीत, त्याचं कम्प्लिटली समूळ नाश मनातलं नाही केला गेला आणि त्या जागी जर सकारात्मकता वरवर आणली गेली, तर पुढच्या आयुष्यामध्ये एवढी पाहिजे तेवढी ग्रोथ होत नाही आपल्याला. कधीतरी असं वाटतं. पॉडकास्टच्या निमित्ताने सांगेन की जर तुम्हाला असं वाटत असेल, वय कितीही असू दे, अगदी 85 वर्षाचं असू दे, 80, 90, प्रत्येकाला मानसिक स्वास्थ्याची गरज आहे आणि आता तर प्रत्येकालाच आहे. अगं पण तुला गंमत सांगते, पुस्तक पब्लिश झाल्यानंतर लोक माझ्याकडे यायला लागले की आम्हाला आता कळलं की आम्हाला गरज आहे ह्या ट्रीटमेंटची, कारण आम्ही अडकलोय कुठेतरी. काल परवाच काही बातम्या वाचल्या की एका कपलला मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी दोघांनी मिळून लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 15 वर्षानंतर मिळून आत्महत्या केली. फार वाईट वाटलं. असेच एका जोडप्यानं संसार नीट चालत नाही म्हणून आत्महत्या केली. तर माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीनं MBBS ला ऍडमिशन मिळत नाही म्हणून आत्महत्या केली. तर एका मुलानं नोकरीमध्ये काहीतरी बदल झाला आणि मला घराबाहेर राहायचंच नाही म्हणून निराशेच्या आणि अँझायटीच्या गर्तेमध्ये गेला. तर हे सगळे आपण बघतो, हे कशाची लक्षणं आहेत? या गोष्टी आपण टाळता येऊ शकतो का? आणि आपल्याला काय करता येईल? हे सगळे प्रश्न पडले तेव्हा माझ्यासमोर फक्त एक आणि एकच नाव आलं, ते म्हणजे डॉक्टर प्रतिभा देशपांडे यांचं. याच मॅडम आपल्याला काहीतरी मार्ग दाखवू शकतील असं मला वाटलं. आज आपण बुक विश्वच्या स्टुडिओमध्ये पाचारण केलेलं आहे डॉक्टर प्रतिभा देशपांडे यांना. प्रतिभाताईंबद्दल सांगायचं म्हणजे त्यांची कॉमर्समध्ये पदवी असूनही त्यांनी मानसशास्त्रामध्ये MA केलं आणि मानसिक प्रथमोपचार या विषयावरती PhD केली. आता मानसिक प्रथमोपचार हा शब्दच मुळात फार मजेशीर आहे आणि कोड्यात टाकणारा आहे. त्याबद्दल तर आज त्यांच्याशी बोलूच, पण त्याही व्यतिरिक्त त्यांची 17 पुस्तकं आलेली आहेत. त्यापैकी काही पुस्तकांची मी जबरदस्त फॅन आहे आणि कालच त्यांचं एक पुस्तक मी वाचलं. तर त्यामध्ये त्यांनी जे काही लिहिलंय, मला असं वाटतं मानसिक प्रथमोपचार हेच पुस्तकाचं पण नाव आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी जे लिहिलं ते आपल्या सर्वांना खरंच माहिती व्हावं. त्याच्यामध्ये मजा आहे, खूप ज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये काय करू मी आता या प्रश्नाचं नेमकं उत्तर आहे. तर आपण त्यांनाच प्रत्यक्ष भेटू आणि विचारू, मॅडम मानसिक प्रथमोपचार म्हणजे कन्सेप्ट नक्की काय? नक्की काय? ओके, सगळ्यांनाच माहिती आहे की शारीरिक प्रथमोपचार म्हणजे काय, फर्स्ट एड रेड क्रॉसचा. त्याच्यामध्ये काय असतं शारीरिक प्रथमोपचारामध्ये, की काही इजा झाली, ऍक्सिडेंट झाला, पटकन हार्ट अटॅक आला, तर हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदर किंवा डॉक्टर कडे कॉन्टॅक्ट करण्या अगोदर आपण घरी काहीतरी उपचार करतो. ताप आला तर क्रोसिन देऊ. एक्झॅक्टली ह्याच टर्म्सवर आहे मानसिक प्रथमोपचार, झाला सायकोलॉजिकल फर्स्ट एड. आणि याच्यात थोडा मात्र फरक आहे की शारीरिक प्रथमोपचार पण कोणी देऊ शकतो. आपल्याकडे लहान मुलाला पण माहिती आहे की पडलं की पटकन बँडेड लावायचं. पण मानसिक प्रथमोपचाराला जर थोडीशी बॅकग्राऊंड सायकोलॉजीची असेल तर तो व्यवस्थित दिला जातो.
बर. याचं कारण असं की कशाशी कॉन्टॅक्ट असतो? भावनांशी. बरोबर. नकारात्मकतेशी असतं. बरोबर. आणि ते नकारात्मकतेला सकारात्मकतेकडे नेण्यासाठी हा. आपल्याला जे काही मध्ये करायला लागतं हा. ना, दॅट इज अ सायकोलॉजिकल फर्स्ट एड. बरं. आता हा सायकोलॉजिकल फर्स्ट एड हा शब्द हा ट्रॉमॅटिक सिच्युएशन ह्याच्याशी जास्त जोडला जातोय. बरं. म्हणजे मी अमेरिकेमध्ये हा कोर्स केलाय, बरं. जॉन हॅफकिन युनिव्हर्सिटीमध्ये. बरं. झाले त्याला एक 10 वर्ष झाली असतील. बरं. आणि नंतर एक 3-4 वर्षापूर्वी मला असं वाटलं, नाही 3-4 नाही, ऍक्च्युली 8 वर्षापूर्वी, हा. की आता या विषयात जरा PhD घेऊया आपण. हो. पण तो कोर्स होता ना अमृता, तो नॅचरल कॅलॅमिटीसाठी होता. बरं. म्हणजे आधी ऍक्च्युली सुरुवात कुठे झाली माहितीये? हो. वर्ल्ड वॉर 2 मध्ये. बरं. की जेव्हा युद्ध संपल्यानंतर हो. सगळं असं अपेक्षित होतं की आता सगळं आलबेल होईल. हो. तेव्हा त्याच्यामध्ये जे भाग घेणारे सैनिक होते, हो. जे वाचले त्यातनं, हो. किंवा जो प्रदेश होता की हो. ज्याने त्याला खूप त्याच्यामध्ये आपलं सर्वस्व गमावलं होतं किंवा नासधूस झाली होती, हम्म. हानी झाली होती, म्हणजे मनुष्यहानी पण होती, पैशाचं द्यायचंच होतं. तर तेव्हा लक्षात आलं की बरेच काळ गेला तरी सुद्धा ते पूर्ववत यायला सगळं प्रोव्हाइड केलं जातंय. अन्न दिलं जातंय, सगळं व्यवस्थित दिलं जातंय, पण ते काय पूर्ववत येत नाहीये. कोरोनामध्ये असंच झालं का? सेम एक्झॅक्टली. आपण त्याच्यापेक्षाही ते भयानक तेव्हा झालं. अर्थात. कोरोनामध्ये ना नंतर ही संकल्पना माहिती होती. हो. त्याच्यामुळे आपण तयार होतो मानसिक स्वास्थ्याला काय करायचं ह्याच्यासाठी वगैरे. आणि तू विचारलंस कोरोनाचा काळ म्हणून सांगते, तेव्हा प्रचंड केसेस वाढल्या होत्या. हो ना. हा, पण निदान लोकांना एवढं माहिती होतं की आपल्याला आता मानसिक त्रास होतोय, तर आपण कोणाशी तरी कन्सल्ट करावं. पण त्यावेळेला मानसिकरित्या एवढं होतं, प्रगल्भ नव्हतं झालेलं. मुळात मानसशास्त्रच तेव्हा थोडंसं बाल्यावस्थेत होतं असं बाल्यावस्थेत होतं. आणि हा जो आता पण आपल्याकडे सिग्मा आहे की नको जायला, हो म्हणजे वेड होते काय आपण, मग हे तेव्हा तो होता तसा. आपण हे केव्हा ओळखायचं की मला कोणाची तरी गरज आहे मदतीची? हो, पण आधी लेट मी कम्प्लीट की हा. त्यावेळेला काय झालं. हा. आणि मग लक्षात आलं की यांना नाही आहे, मानसिकरित्या ते खूप खच्ची झालेत. बर. त्याच्यामुळे आपण त्यांना कितीही सांगितलं किंवा कितीही काही प्रोव्हाइड केलं तरी ते त्यांच्यापर्यंत नाही पोहोचत आहे. कारण त्याचं मानसिक स्वास्थ्यच ठिकाणावर होतं. मग त्यांना ती मानसिक ट्रीटमेंट जी दिली गेली, दॅट इज मानसिक प्रथमोपचार या नावाने ती ओळखली. बरं. मी कालच विचार करत होते की आमच्या वयाला जेव्हा आम्हाला असं वाटतं की आपले आई वडील आता हे झालेत, काळाच्या मागे पडलेत, त्यांना आपले प्रश्न समजणार नाहीत, त्यांना आपले काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगितलं तरी समजू शकत नाहीत, अशा वळणावर आपले आई वडील असताना आपल्या आई वडिलांपेक्षा मोठ्या वयाच्या बाई आपल्याला आणि आपल्या पिढीला मार्गदर्शन करतायत, ही फार मोठी गोष्ट आहे. हे मला कालपासून माझ्या हे डोक्यात होतं. तर तुम्ही हे सांगा की मानसिक प्रथमोपचार साठी कधी आपल्याला गरज आहे, हे कसं ओळखावं? ओके, आता एक एक घेऊया आपण. हो. पहिल्यांदीमध्ये खूप एखादं संकट असं न सांगता पटकन येतं आपल्या समोर. त्याच्यामध्ये कोणाचा तरी डेथ असू शकतो किंवा कोणाचं एखादं मोठा एकदम काहीतरी छोटंसं होतंय, गेलो टेस्टला आणि एकदम कळतं की काहीतरी आपल्याला भयानक झालंय. मे बी फॉर एक्झाम्पल कॅन्सर झालाय, किंवा नवरा बायकोंच्या ह्याच्यामध्ये असं बघितलं तर एका पार्टनरला वाटत असतं की सगळं व्यवस्थित चाललंय आपलं, आणि दुसरा पार्टनर त्याला पटकन सांगतो की मला डिवोर्स हवाय. असं होतं, चित्कार होतं, बापरे. त्याच्यामुळे म्हणजे एखादी सडन घटना तुम्हाला धक्का लागते, ओके, त्याला आपण ट्रॉमा म्हणतो. आता ऑफकोर्स पुस्तकामध्ये आपण खूप नीट डिटेल दिले की कसं ओळखायचं ट्रॉमा म्हणजे काय. ते तुम्हाला झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही सावरू शकत नाही स्वतःला, ऑफकोर्स हे बघितलंच का अमृता की अशा काही घटना झाल्या की आजूबाजूची लोक, घरातले मोठे लोक, मित्रमंडळी सल्ला द्यायला तयार असतात. तू असं कर, तू तसं कर, तू तसं कर, राईट. म्हणजे एक प्रकाराने त्यांना अशी जबाबदारी वाटत असते की आपल्या ओळखीच्या माणसाला झालंय तर आपण आता त्याचं सांत्वन केलं पाहिजे. पण सांत्वनामध्ये ना सिंपथी असते. बरोबर. म्हणजे आपण किती म्हटलं ना की मी एम्पॅथेटिक आहे वगैरे, तरी ते नाही, तुम्ही त्यात दुःख तुम्ही त्याचं अनुभवू नाही शकत. बरोबर. आणि हे आमच्या बाबत सुद्धा होतं, काउन्सिलरच्या बाबत, की तो जे सांगतोय ते आम्हाला एक्सपिरियन्स आम्ही पर्सनली केलं नसतं. बरोबर.
पण आमच्या अभ्यासामध्ये आम्हाला हे माहिती असतं की त्याची आता पोझिशन काय आहे खरं मानसिकरित्या. सो त्याला काउन्सिलिंग द्यायचं का त्याला मानसिक प्रथमोपचार द्यायचा हे तेव्हा ठरतं. किंवा किती किती वेळा असं होतं की 1-2 सेशन्स आम्ही करून बघतो नॉर्मली, आणि जेव्हा लक्षात येतं की त्या सेशनचा फारसा नाही उपयोग होते तेव्हा मग मानसिक प्रथमोपचार दिला जातो. खूपदा असं होतं की आता अगदी सगळं आलबेल चाललेलं आहे आपलं, पण तरी सुद्धा काहीतरी कुठेतरी बिनसते असं लक्षात येतं आपल्या. आणि मग कुठेतरी मग ते भूतकाळातल्या ज्या आठवणी असतात, नको असलेल्या आठवणी असतात, किती वेळा चाइल्डहुड ट्रॉमा असतो, किती वेळा अडल्टहुड मध्ये झालेला ट्रॉमा असतो, सेक्स्युअल असेल, फिजिकली असेल, मेंटली असेल, काही असेल. तर तो जर ट्रॉमा त्या वेळेला काढला गेला नाही तुमच्या आयुष्यातनं, तर मग मात्र हे बीज तुमच्या मनात सबकॉन्शियस मध्ये रुतून बसतं आणि त्याला बाहेर काढण्यासाठी सुद्धा ही ट्रीटमेंट खूप चांगली पडते. हे एक अजून एक झालं. अजून त्याच्यामध्ये एक दुसरं एक्झाम्पल असं आहे की फ्युचरच्या किती वेळा फ्युचरच्या म्हणजे कळत नाहीये की माझं काय फ्युचर असेल असं, आणि त्यावेळेला मग जे एकदम नकारात्मकता येते त्याच्यासाठी सुद्धा ही ट्रीटमेंट चांगली होते. किंवा अजून एक आहे की लहानपणीच्या घटना किंवा आपल्या आयुष्यात घडलेल्या काही अगदी छोट्याशा सुद्धा घटना, आपल्याला जे तेव्हा राग असतो, लोभ असतो किंवा दुःख असतं, थोडेसे निराशाकडे गेलेलो असतो, आणि मग कोणतरी येतं आणि सांगतं नाही रे अरे तू पॉझिटिव्ह विचार कर, सकारात्मकता पाहिजे, आणि मग तो एकदम म्हणतो हो आता सगळं चांगलं होणार आहे माझ्या आयुष्यात वगैरे. त्यांना काहीतरी छोट्या गोष्टीने ते ट्रिगर होतं आणि ती नकारात्मकता बाहेर येते. ह्याचाच अर्थ असा, आणि त्यावेळेला ही ट्रीटमेंट चांगली उपयोगाला येते. ह्याचाच अर्थ असा आहे की नकारात्मक किंवा तुमच्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत, दुःख, निराशा, बऱ्याच आहेत, त्या जर काढून टाकल्या नाहीत, त्याचं कम्प्लिटली समूळ नाश मनातलं नाही केला गेला आणि त्या जागी जर सकारात्मकता वरवर आणली गेली, तर पुढच्या आयुष्यामध्ये एवढी पाहिजे तेवढी ग्रोथ होत नाही आपल्याला कधीतरी असं वाटतं. पण या भावना अगदी जर समजा लहानपणी खूप वाईट एक गोष्ट आपल्या मनात रुतून बसली असेल, तर ती पूर्णपणे काढून टाकता येते, त्यावर मात करणं शक्य असतं का? शक्य असतं. आपण शक्य नसतं म्हणजे ती आठवण नाही काढता येत तुम्हाला, पण त्याची जी इंटेन्सिटी असते की नाही, म्हणजे त्यावेळेला ती कसं आठवल्यानंतर राग येतो किंवा दुःख होतं, किंवा माझ्याकडे असे किती येतात. आता मध्येच एक 55 वर्षाचा माणूस आला आणि आज काय करतोय तर काही करत नाहीये, म्हणजे त्याचं सगळं आयुष्य आहे ना नुसतं वेस्ट असं म्हटलं तर हरकत नाही. आणि तो नुसता दोष देतोय की आई वडिलांना की माझं पेरेंटिंग नीट नाही झालं. अरे बापरे. आणि म्हणून माझं हे झालं. बरं, पेरेंटही चांगले आहेत, त्यांच्यापर्यंत मी पोचले होते, ते पण चांगले आहे. मग नेमकं काय झालं तर ते जेव्हा ते अडल्टहुड असतं किंवा आपण असं म्हणूया की टीनेजर, परफेक्ट टीनेजर्स, सो टीनेजर्स मध्ये एक कुठेतरी ना क्लॅश असतो आई पेरेंट्स आणि आपला. आणि त्यावेळेला कोणाला जनरली जर त्यावेळेला विचारलं की तुमचे पेरेंट्सचं पेरेंटिंग तुम्हाला कसं वाटतं, तर सगळेच सांगतात की नाही आम्हाला जे हवं ते करून देत नाही, किंवा असं काहीतरी ट्रॉमे असतात. पण तो ट्रॉमा म्हणजे एन्झायटी तेव्हा निर्माण होते आणि ती भविष्याची पण असते त्यांच्या. सो ती एन्झायटी त्या वयामध्ये जर काढली गेली नाही तर पुढे ती काढायला खूप कठीण होते. ओके, मग अशा वेळेला काय करता येतं की आठवणी तर त्या राहणारच आहेत, पण त्याची इंटेन्सिटी कमी करता येते. ओके, आणि तो का अडकलेला असतो तिकडे की त्याला त्याची हवी मनासारखी ग्रोथ झालेली नसते बिकॉज ऑफ हिज एन्झायटी डिसऑर्डर. आणि त्याच्यामुळे तो दोष देतो कोणाला, आई वडिलांना देतो. मग जेव्हा तो येतो आणि त्याला सायकोलॉजिकल फर्स्ट एड देतो म्हणजे काय करतो फ्रँकली, तर तू पण सायकोलॉजिस्ट होणार आहेस का, तर तुला कळेल की लोकांनाही आता माहिती आहे REBT आहे, CBT म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे, BT आहे बिहेवियरल थेरपी आहे, BRT आहे बिहेवियरल रिप्लेसमेंट थेरपी आहे. हे आपण काय काय आलटून पालटून वापरत असतो. ह्याच गोष्टी आपण काही त्यांना फ्रेंडली ह्याच्यात वापरतो, त्यांना सांगतच नाही. आता बघा, कोणीतरी खूप ट्रॉमॅटिक पर्सन आलाय आणि त्याला सांगा अरे तू विचार चुकीच्या पद्धतीने करत होतास म्हणून तुला हे झालं,
हो, असं उपयोग नाही. असं उपयोग नाही. किंवा आता मगाशी जे डिवोर्सचं मी म्हटलं तुला, एका पेरेंट पार्टनरला मी सांगितलं की अरे नाही, असं काही एका दिवसात होत नाही काही, काल छान होतं आणि आज नाही, तू लक्ष नसेल दिलं तर नॅचरली कोणालाच आवडणार नाही. आधीच तो दुःखात आहे हो. आणि त्याला आपण अजून खालू घालणार, बरोबर. आपला पर्पजच नाही आहे. मग त्याचा हात धरून, त्याच्याशी बोलून, हो. त्याला सांगून. हो. आणि म्हणून मी ना या पुस्तकामध्ये एक शब्द वापरलाय, काउन्सिलर नाही वापरायला, मार्गदर्शक आणि साधक. की साधक म्हणजे जे येतात ते. हो. कारण मला ना हे आवडत नाही आणि मला नेहमी वाटतं की जे मानसशास्त्राची ट्रीटमेंट घ्यायला येतात आपल्याकडे, हा. ते पेशंट पण नसतात, एक्झॅक्टली. क्लायंट पण नाही म्हणता येईल. मला खरंच प्रश्न मग होता. आपण म्हणायचं काय त्यांना? हा. सो हेच मला उत्तर ना सायकोलॉजिकल फर्स्ट एडच्या कोर्समध्ये मिळालं, जिथे सीकर शब्द वापरलाय. हा. सीकर अँड गिव्हर. हा. सो मला असं वाटलं सीकर इज गुड, हो. की जे काहीतरी घेण्याची घाई आहे, काहीतरी शोधण्यासाठी आले. आणि आपल्याकडे येणारेही अशाच येतात ना, की मला काहीतरी इथे मिळणार आहे, हो. माझ्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी एक्स्ट्रा मिळणार आहे. मग मी म्हटलं की दॅट इज अ गुड वर्ड, आणि म्हणून मी साधक वापरला ओके. शब्द तिथे. आणि हेही तुम्ही सांगितलं की तुम्ही ऍडवाइस देत नाही असं म्हटले, तर मग ते काय होतं? ऍडवाइस म्हणजे बघा, आता एखादा एक माणूस प्रश्न घेऊन आला, आता एक कपलच आहे, आम्ही डिवोर्स घेऊ का नको, म्हटलं हे मी नाही सांगू शकत. कारण तुम्ही दोघं किती एकत्र राहिलाय, किती हॅपीली राहिलाय, किंवा हे मी कितीही जाणून घ्यायचा प्रयत्न केला तरी प्रत्येकाची तुमची ऍडजस्टमेंटची कपॅसिटी काय आहे हे तुम्हालाच तुमचं कळणार आहे. सो मी बेसिकली काउन्सिलिंग म्हणजे काय असं तू विचारलंस, तर की त्या प्रश्नाच्या उत्तरा त्यांना शोधण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे त्या आवश्यक फील्डमध्ये त्यांना तयार करणं, तिथपर्यंत त्यांना नेऊन सोडणं, आणि आता तुम्ही तुमचे डिसिजन्स या सगळ्या ग्राउंडवर घ्या. तर त्यांना स्वतःला सक्षम करणं, थोडक्यात सक्षम मानसिकरित्या आणि काही प्रमाणात बौद्धिकरित्या. बौद्धिकरित्या तू अगदी चांगला शब्द वापरलास. कारण मी हल्ली म्हणजे आता हळूहळू ओव्हर द इयर्स ना माझ्यातले टेक्निक्स मी सुद्धा बदलते. कारण मी पण ऍज अ काउन्सिलर ग्रो होतीये ना, माणूस म्हणून सुद्धा मी ग्रो होतीये. म्हणजे मी जे 50ला आहे ते मी आता 70ला नसेल, वेगळं असेल ना, अजून जरा अनुभवाने आलेलो शहाणपण असं आपण त्याला म्हणू शकतो. तरीतलं शहाणपण सगळ्या जणांना ते मिळत नाही. आपण आता काउन्सिलिंग बद्दल बोललो, आपण मार्गदर्शन हाही आपण शब्द वापरला, आपण साधक आणि गिव्हर हाही एक शब्द आपण वापरला, आणि मानसिक फर्स्ट एड हे पण सगळं वापरलं. तर मग ह्यांचा नेमक्या अर्थांचे छटा वेगवेगळ्या आणि कृतींमध्ये वेगळेपणा काय काय आहे याच्यात? ओके, जेव्हा काउन्सिलर असतो ना तेव्हा त्याला एक काहीतरी वेगळा डेकॉर असतो, मार्गदर्शकाला एक वेगळा डेकॉर असतो. ऍक्च्युली ना मार्गदर्शक हा जास्त मित्राकडे जातो, मित्रत्वाकडे जातो. त्यामुळे किती वेळा असं व्हायला होतं की ते आल्यानंतर मला जेव्हा लक्षात येतं की आपल्याला आता ही ट्रीटमेंट आपल्याला द्यायची आहे, तर तेव्हा मी माझा रोल बदलते आणि मी त्यांना सांगते की हो आता मग तुम्ही मला डॉक्टर म्हणू नका, किंवा तुम्ही मला मॅडम पण म्हणू नका आता, आणि मग वयाप्रमाणे की मला तुम्ही दीदी म्हणा, ताई म्हणा, मावशी म्हणा, किंवा नुसतं प्रतिभा म्हटलं तरी सुद्धा चालेल. कारण आता आपल्याला ना खूप काहीतरी छान आयुष्य जगायच्या कल्पनेमध्ये जायचे, आणि ज्याला मीही तुमच्याकडनं शिकणार आहे आणि तुम्ही माझ्याकडनं शिकणार आहात. सो आपण आता लेट्स बी फ्रेंड असं मी म्हणते, आणि लिटरली अमृता सांगते दॅट वर्क ब्युटिफुल. म्हणजे आता तू बघितलंस तर हे मी हळूहळू काउन्सिलिंग मध्ये सुद्धा वापरायला लागले. 2 सेशन झाली की मी त्यांना म्हणते आता नको डॉक्टर हा माझा डिग्री आहे, मॅडम मी नाही आहे. म्हणजे आपण भारतात राहतो, सो लेट अस से की ताई, दीदी, तुम्हाला जे हवं ते. खूपदा ना टच थेरपी पण मी देते. आता टच थेरपी म्हणजे काय, तर टच ऍक्च्युली, पण तो कुठे करायचा, कसा करायचा. एखादी लेडी असेल, आता ऑफकोर्स इथे थोडंसं डेकोरेशन पाळायला लागतं, पण एखादी यंग मुलगी असेल किंवा माझ्या वयाची असेल तर मी चक्क तिला सांगते गिव्ह मी अ बिग हग. किती छान. आणि दॅट 20 सेकंड्स बिग हग विथ आश्वासक आणि विश्वासू मिठी ही वंडर करतं. किती छान, खूप वंडर करतं. आणि त्या वेळेला ना मिठी मारली की असं नुसतं आपण टॅप करायचं. किती छान. तिची बॅक एक दिस साईड
नंतर मी तुला दाखवते हाताला. मी ओल्ड एज होम मध्ये जात होते हा. माझ्या सर्व्हिसेस द्यायला. तिथे असं करणं मी मुद्दामन दाखवतेय हा. की तुम्ही कोणाच्या सांत्वनाला गेलात किंवा काही आणि इफ यू फील की टच चालणार आहे इकडे हा. किंवा तुमची तेवढी जवळीक आहे हा. तर तुम्ही तिच्या ह्याच्यावर असं असं फिरवा क्या बात आहे. की खूप छान असं होतं. आणि काही नाही जास्त बोलायचंच नसतं. हा. बी बी जस्ट बी. याच्या मागे शास्त्र आहे. खूप शास्त्र आहे मोठं त्याच्यावर टच थेरपीमध्ये. क्या बात. आणि किती वेळा काय होतं ग आपण म्हणतो की आता विसरते दुःख. कसं विसरेल? हा. विसरणार नाही ना दुःख. हो नाही. तिला त्याच्याचं काहीतरी प्रोसेस केलं, ब्रेननी काहीतरी प्रोसेस केलं की ते विसरणार. बरोबर बरोबर. म्हणजे त्यावेळेला असं सांगणं पण इट्स नॉट गुड. मानसिक प्रथमोपचार हे पुस्तक असं असतं किंवा हा ट्रीटमेंटचा भाग असा असतो की जोपर्यंत तुमचा ब्रेन स्टेबल झाला की तिथे थांबतं. हे जनरली 8 सेशन मध्ये होतं आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की इथे थांबू नका तुम्ही आता गो फॉर काउन्सिलिंग. कारण आता ते तुम्हाला गरज आहे आणि तुमचा ब्रेन इज एबल टू कॅप्चर दॅट. सो तसं म्हणजे काउन्सिलिंगच्या अगोदर प्रथमोपचार आणि काहीच्या आलोचं प्रथमोपचार आहे. आणि मला वाटतं हे सकाळ प्रकाशांनी काढलेलं आहे. हो हे सकाळ प्रकाशन आहे. आणि या त्या पुस्तकात मग पुढे आहे का दिलेलं आहे का तुम्ही की काउन्सिलिंग कुठे सुरू होतं आणि प्रथमोपचार हो थांबतं? अगदी क्लिअर कट दिलंय त्याच्यामध्ये की शेवटच्या सेशन मध्ये त्याच्यावर एक मोठा सेशन आहे. त्याच्यामध्ये या पुस्तकाचा अर्धा भाग आहे ना तो मी ऍक्च्युअली सेशन्स म्हणजे कशी घ्यायची. मला ऍक्च्युअली पुस्तक लिहिताना असं मनात होतं की खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या सगळ्यांना एकमेकांसाठी करणं गरजेचं आहे. तेव्हा त्याला काउन्सिलरची गरज नाहीये. कारण सायकोलॉजिकल फर्स्ट एड देणाऱ्या काउन्सिलर असायला हवा असं नाही. म्हणजे त्याला काही काही गोष्टींचं जर नॉलेज असेल तर आपल्या घरातही व्यक्ती ती देऊ शकते. आणि त्याच्यासाठी मी त्याच्यानंतरचं जे पुस्तक लिहिलंय स्वयं ते लिहिलंय. ओके. अगं पण तुला गंमत सांगते हे पुस्तक पब्लिश झाल्यानंतर लोक माझ्याकडे यायला लागले की हो आम्हाला आता कळलं की आम्हाला गरज आहे ह्या ट्रीटमेंटची कारण आम्ही अडकलोय कुठेतरी. सो त्याच्यासाठी हे फार ट्रीटमेंट चांगली आहे याची. आणखीन मी जे कॉन्सेप्ट अगदी बेसिक हवेत ह्या ट्रीटमेंटसाठी ते त्या पुस्तकात दिलेले. बरं म्हणजे मानसिक प्रथमोपचार पुस्तकामध्ये दिलेला आहे. म्हणजे 8 फोल्ड प्रोग्राम जो आहे त्यातला 1 फोल्ड हाच आहे की एज्युकेट युअर सेल्फ इन या टर्म्स मध्ये या कॉन्सेप्ट मध्ये. सेल्फ कम्पॅशन म्हणजे काय, रिजेक्शन म्हणजे काय, होप म्हणजे काय, ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय. आपल्याला एक असं म्हणता येईल का की जसं आपल्याला प्रथमोपचार एक जनरली सगळ्यांना माहीत हवेत असं आपल्याला एक शाळेत शिकवलेलं असतं की दुखलं की काहीतरी क्रीम लावा, काहीतरी फोडबीड आला की आमक क्रीम लावा, की जखम झाली की आमकी पट्टी लावा. हे आपल्याला शिकवलेलं असं साधारणपणे. आणि खूपच झालं तर डॉक्टरकडे जा. तर मग हे मानसिक प्रथमोपचाराच्या बाबतीत हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे का? फार गरजेचं आहे. आणि आता तर मी त्याच्या पुढे जाऊन सांगते की सगळं जे काही होतं ना ते आपल्या मेंदूत होतं. बरोबर. मन आपण म्हणतो पण मन आणि मेंदू हा खूप जोडलेला आहे. मेंदू दिसतो, मन दिसत नाही. मला असं वाटतं ही तर म्हणजे काळाची गरज आहे. पण मानसिक प्रथमोपचार शिकून घ्यायला पाहिजेत. कारण आपल्याला आता करिअर आपण वेगळं निवडतोय किंवा आपण हल्ली परदेशात जाण्याचं प्रमाण वाढलंय, नात्यांमधले अस्थिरता वाढलेली आहे, स्पर्धा वाढलेली आहे, मुलांचे प्रश्न वेगळे झालेले आहेत. या सगळ्यांमध्ये आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त भावनांचे चढ उतार जाणवायला लागलेत असं वाटतं का? हो म्हणजे आता अगदी 2 कॅटेगरी करायच्या म्हटल्या तर पूर्वीचं लाईफ स्लो लिव्हिंग होतं, आताचं फास्ट लिव्हिंग आहे. आणि ज्याला प्रगती करायची आहे, आता प्रगती म्हणजे काय हे पण ज्याचं त्याच आहे. पण आता आपण असं धरूया की एक डिसेंट लाईफ तुम्हाला लागतं, तुमच्या मुलांना शाळा व्यवस्थित, कॉलेज, त्यांना हवं ते शिक्षण, आता मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा खूप महाग झाली आहे. सो ह्या सगळ्यामध्ये जर कोणी म्हटलं की मला फास्ट लाईफ नकोय, मला स्लो लाईफ पाहिजे, तर तुम्ही मागे पडू शकता. बरोबर. ह्याच्यामध्ये म्हणजे तो तुमचा जाणीवपूर्वक असेल की नाही मला असंच स्वीकारायचंय तर इट्स ओके. पण अदरवाईज तुम्ही मागे पडू शकता. पण जर या फास्ट लाईफला तुम्हाला छान अकोमोडेट व्हायचं असेल की जे मी झाले ऍक्च्युअली, माझं हे एज असून सुद्धा मी AI वापरते, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग. ते खरं वाखाणण्याजोगं आहे आणि तुमच्याकडून शिकण्यासारखं फार आहे. म्हणजे तुम्ही स्वतः जसं स्वतःला घडवलं
हा, आणि आपलं आपलं काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असायला लागतात. हो. आणि त्या जर असल्या तर तुम्हाला तुमचं लाईफ खूप छान करता येतं. म्हणजे मी तर आता या पॉडकास्टच्या निमित्ताने सांगेन की जर तुम्हाला असं वाटत असेल, वय कितीही असू दे, अगदी 85 वर्षाचं असू दे, 80, 90, प्रत्येकाला मानसिक स्वास्थ्याची गरज आहे. आणि आता तर प्रत्येकालाच आहे. इवन साखीपुढच्याही माणसांना. तर म्हणजे असं नाही की आता आमचं आयुष्य संपलंय, आता काय गरज आहे आम्हाला त्याची, तसं नाहीये. ऍक्च्युली आता तुम्हाला जास्त गरज आहे खरं तर. आणि हे ना सगळं तुम्हाला जास्त कधी शिकता येतं माहितीये, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये आलबेल असतं, तुम्हाला असं वाटतं की आता सगळं ठाकठीक आहे, द लाईफ इज इन माय कंट्रोल. ऍक्च्युली तेव्हा शिकून घ्या. किती सुंदर गोष्ट सांगितली. कारण माहितीये की जर तुम्हाला जे परिस्थितीने आली की तुम्ही तिथे तितके पिडलेले असता की तुम्हाला त्याच्यासाठी लागणारा वेळ, पैसाही लागणार ना थोडासा, त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला लागेल. चांगला माणूस तुम्हाला, काउन्सिलर म्हणा, कोणीतरी असा चांगला माणूस लागेल की जो तुम्हाला त्याच्यात पुढे नेईल. सो हे सगळं तुम्ही आलवेल असताना जर केलं ना, तर तुम्हाला जी संकट येणारच आहेत, परिस्थित्या नाही बदलणार आहेत, पण त्याला तोंड देण्याची आपली कपॅसिटी खूप वेगळी होणार आहे. बरोबर, आपण ऑलरेडी तयार होणार आहोत. म्हणजे अगं मी नेहमी म्हणते की जो डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, सीए आहे, तो काय असं उठून नोकऱ्या नाही ना करत आहे. नाही. तो त्याच्यात शिकला आहे ना. सो गेट एज्युकेटेड इन दॅट. दिस अ करेक्ट वर्ड आय यूज, की बी एज्युकेटेड इन मेंटल पीस. आता आपण काल परवा बोलत होतो तेव्हा तुम्ही मला एक केस सांगितली होती की तुमच्याकडे एक मुलगी फारच वाईट मानसिक अवस्थेमध्ये आली होती, की ती सुडानी अशी पेटली होती की मी आता नवऱ्याला काहीतरी करणार, त्यांनी मला न्याय दिला नाही, मी एवढं प्रेम केलं, एवढं केलं तरी तो सोडून गेला, का मला जगू देत नाही, मी त्यालाही जगू देणार नाही. या कंडिशन मध्ये ती आली होती. तिने स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं होतं, खिलवाड केलं स्वतःच्या शरीराशी. बरोबर आहे. तर मग तिथपासून ही मुलगी आता छान जगती आणि आनंदी जगतीये. तिने द्वेष किंवा सूड घेण्याची भावना सोडून दिली. तिथपर्यंत कशी आली तुम्ही सांगा. खूपच छान ही केस, म्हणजे चांगली केस. म्हणजे मी सांगते ते मला दिवस अजून आठवतो. रात्री 8:30 मला फोन आला आणि मी प्रत्येक फोन घेते. रात्री 2, 2:30, 3 ला आला तरी सुद्धा फोन घेतेच. तर मी घेतला. तर ते म्हणाले की असं हिंदीमध्ये बोलत होती, तुटक असं, जरा आवाज पण नीट नव्हता. तर मला लक्षात आलं की इथं काहीतरी दारू पिऊन आलीये, म्हणजे फोन केलाय. तर ती म्हणली मुझे अभी आना है. मी म्हटलं नाही, आता नाही येऊ शकत, कारण कारण माझा आता वेळ संपली आहे त्याची, तर तुम्ही उद्या सकाळी या. तर ती म्हणली नाही, मैं पूछ नहीं रही, मैं बता रही हूँ, मैं आ रही हूँ आपके, मेरे पास ऍड्रेस है, मैं आ रही हूँ. तिने फोन कट केला. आणि आली ना ती रिक्षातनं. अमृता, मी तिला सांगते, तिचा अवतार बघितलास ना तर खूप असा भडक मेकअप आणि सगळं असं बाहेर आलेलं काजळ, हे ते, ड्रेस असा चमकीला, नॉट इन अ व्हेरी गुड कंडिशन. कॅन इमॅजिन की मी काय म्हणते ते. मग मी तिला माझं वर काउन्सिलिंग सेंटर, म्हणजे माझ्या घराच्याच वर आहे, तर ते मी उघडलं, तिला घेतलं, तिला पहिली कॉफी दिली वगैरे, आणि मग शांत केलं तिला जरा. आणि मग तिला मी म्हटलं हा क्या हुआ, आणि मग मी तिच्याशी बोलायला लागले. ती 2 तास बोलत होती. आणि असं होतं की अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं तर की तिच्या नवऱ्याने, ही जाडी झाली लग्नानंतर, आणि ही ना ऍक्च्युली मॉडेल, पूर्वीची मुंबई मॉडेल होती. मॉडेल होती. सो दिसायला छानच होती, पण आता ना असं खूप जाडी वगैरे ती झाली होती. तर ते तिच्या नवऱ्याने तिला सारखा तो हे करायचा की तुझ्याबरोबर मी शरीर हे करू शकत नाही, संबंध, कारण तू खूप जाडी आहेस वगैरे. त्याची मैत्रीण होती बाहेर, आणि तो म्हणाला की तू जा निघून, कारण माझ्या मैत्रीण येणार आहे आता राहायला. तर तिला 2 मुली आहे. असं अचानक. अचानक. मी तेच तुला म्हणते की जे अचानक असताना ते खरं अचानक नसतं. तिला हे जाणवायला पाहिजे होतं की काहीतरी बिनसतंय आपलं. आणि त्याच्या आधी ना कसं बिनसतंय की ती मला जेव्हा बोलायला लागली तेव्हा मला म्हणली की आमचे 5 वर्ष संबंधच नाहीये. मग तरी तो, म्हणजे वाय दिस, असं ना, म्हणजे देर इज समथिंग इन बिटवीन, असं वाटलं. बिटवीन द लाईन्स तिने रीड नाही करता आलं तिला. ती पण एंगेज होती, सासू सासरे म्हातारे होते, मुली शाळेत होत्या, असं ह्याच्यामध्ये वगैरे. सो आणि त्या नवऱ्याने आणून ठेवली ना ग तिला, बापरे, घरी. आता किती हॉरिबल आहे ना हे.
मग तिला वडील घेऊन गेले वगैरे. आणि टू कट इट शॉर्ट, तिला हेच झालं की मी आता नवऱ्याला दाखवते की मला पुरुष कसा अट्रॅक्ट होत नाही. बाप रे. म्हणजे कसा तिला नवऱ्याला धडा शिकवतेच, तिची मेंटल लेवल कुठे गेली बघ. बापरे. आणि दॅट वॉज लाईक की पेटली असेल. सुडानी पेटली. आणि ते एक्झॅक्टली दॅट इज अ पॉइंट की ते माणूस काही करू शकतं. खरंय. म्हणजे सुसाईड करू शकतो, वाटेल ते जीवाच म्हणजे असं फेकून दिल्यासारखं आयुष्य दसर ते. त्यावेळेला जे हेल्प मिळाली नाही ना, ऍक्च्युली तिकडे ते लखनौचे आहेत लोक. सो लखनौला वगैरे नेलं वगैरे त्यांना सायकॅट्रिस्टकडे, सायकोलॉजिस्टकडे. तिने गोळ्या खाल्ल्या, कोप हे केले, पण ते काही सोडाची भावना जाईना त्याची. आणि नंतर मग ती काही कारणाने तिच्या मुलीला पुण्याला ऍडमिट, अशी 2 वर्ष गेले. शी वॉज लिडिंग दिस लाईफ फॉर 2 years. आणि मग तिच्या मुलीला पुण्यात ऍडमिशन मिळाल्यावर ती आली पुण्याला आणि इथे सुरू केलं. आणि त्या दिवशी असं झालं, तिला कोणीतरी फेकून दिलं होतं रस्त्यात. बापरे. एका म्हणजे गाडीतून आणलं वगैरे आणि ते फेकून दिलं होतं. बापरे. डेटिंग ऍप्स वरनं केलेलं हे अगदी उदाहरण आहे की डेटिंग ऍप्स वरनं जरा बी व्हेरी व्हेरी केअरफुल अबाउट इट. आणि नंतर मग तिला हे माझं मिळालं कसं, तर त्या कोणीतरी क्राऊड मध्ये लक्षात आलं की हे काहीतरी आहे. त्याला माझं नाव माहिती होतं, पण ऍक्च्युली मी सायकॅट्रिस्ट नाहीये, मी सायकोलॉजिस्ट आहे. पण त्यांना माहिती नव्हतं फरकच की सायकोलॉजी आणि सायकॅट्रिस्ट मधलं काय. सो त्यांनी माझं गुगलवर काढलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही जाण. ते आल्या. बापरे. तिची कंडिशन बघितल्यावर इट वॉज मला वाटलं की नाही, हिला एक्झॅक्टली आत्ता मॅनेज मला नाही करता येणार, बिकॉज खूपच ट्रॉमा आहे. तर तिला आपण सायकॅट्रिस्टकडे आधी पाठवूया. आणि दिस इज अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन की सायकॅट्रिस्टकडे जायचं आणि सायकोलॉजिकल पण ट्रीटमेंट घ्यायची, बोथ टुगेदर. बरोबर. ओके. कारण एवढा तो बॅड इफेक्ट असतो, त्याचा इफेक्ट औषधाने पहिल्यांदा ब्रेन मधल्या केमिकल सेरोटोनिन असेल, डोपामाइन असेल, त्याचा इफेक्ट तो जो झालेला आहे तो बॅलन्स करतात पहिल्या औषधाने. आणि नंतर तुमचा ब्रेन इज एबल टू टेक व्हॉट एव्हर. आता या पोझिशनला नाही, पॉसिबलच नाही, एवढं ते खराब झालेलं. पण ती बाई म्हणली नाही, मी जाणार नाही, कारण मी 2 वर्ष गोळ्या खातीये. बापरे. आणि काही झालेलं नाहीये, ती जाणार नाही. पण मी तिला सगळे सांगितलं समजून. नो, आय एम गोइंग टू स्टे हिअर. मी इथेच राहते, मला तयार आहे, तुम्ही मला बरोबरूनच पाठवायचं. मग मला लक्षात आली जरा जिद्दीची चांगली आहे, सो आता टेक ऍडव्हान्टेज ऑफ. पहिला चांगला गुण सापडला. तर म्हटलं जिद्दी ती मला सांगायला लागली की मी तेव्हा सुद्धा त्या मॉडेल मध्ये म्हणजे त्या इंडस्ट्रीमध्ये मी किती जिद्दीने वर आले होते. मी म्हटलं ते तू जिद्द आता वापरतेस का, लेट्स वर्क टुगेदर, लेट्स सी. पण यू हॅव टू गिव्ह मी 15 days, आणि जर त्याच्यात नाही झालं तर देन यू हॅव टू लिसन टू मी अँड यू हॅव टू गो टू अ सायकॅट्रिस्ट. बरोबर. शी सेड ओके, देखा जाएगा. म्हणजे त्याच्यामध्ये पण तिने हो नाही म्हणतं. आणि मग शी रिअली वर्कड व्हेरी हार्ड विथ मी. मी जे सांगत होते ना ते करत होते. आणि सेकंड व्हिजिटला माझ्या असं का, फर्स्ट व्हिजिटला माझ्या लक्षात आलं की तिला ना मायेचा स्पर्शच नाहीये, किंवा तिला असं कोणी प्रेम करत नाहीये आता. की मुली पण आता हेट करायला लागल्या, आई वडील, नवरा तर आहेच, आणि तो द्वेष आहे तो अजून आत आहे. आणि तिचं हेच होतं की मला त्याला दाखवायचंय धडा, तो मला शिकवताच येत नाहीये. तर मी म्हणलं ओके, तुला धडा शिकवायचा आहे ना, मग तुला असं करायला लागेल की तुला सगळं बदलायला लागेल. त्याला जशी तू पूर्वी आवडली होतीस तसं तुझं करायचंय, पण ते तुझ्यासाठी करायचं, त्याला हवं म्हणून नाही करायचं. तर या आस्पेक्ट वर आपण करूया का. तिने जिम, डायट सगळं 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 केलं. तिला व्यसन पण होते, असं व्यसन मला म्हणाली वो नाही छोडी गई. म्हणलं अच्छा मत छोडो, पहिलं सगळं सगळं हो, तू म्हणशील ते हो असं. मग मी तिला म्हटलं, तिला ना डॉगची खूप आवड होते. तिला म्हटलं तू एखादा डॉग घे, बिकॉज आय वॉन्टेड समबडी 24 hours की जो तिच्यावर प्रेम करे. बरोबर. अँड डॉग इज द परफेक्ट पेन फॉर दॅट असं. सो तिने घेतला डॉग. आणि तो तिने कुठला घेतला, मी तिला म्हटलं ते रेस्क्यू वगैरे असतात ना त्याच्याकडे जरा बघ. बरं. म्हणजे त्याला पण घर नाही, तुला पण घर, जे फिलिंग आहे ते दोघा. अगं तिने घेतला. आणि ती म्हणली की तिसऱ्या दिवशी आली ना, मला म्हणली प्रतिभा जी मैं छोड़ूंगी, विस्की छोड़ूंगी. क्यों, अभी मेरे पास दूसरा विस्की है. बोली डॉक्टर ना विस्की चाहिए. सो दिस वॉज की जिद्दीची गो. पण आली बाई बाहेर तर. क्या बात आहे. आली. आणि मी तिला
म्हणजे ते तर मेन आहेच की जेलसी काढायची होती, बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. तर त्या आम्ही केल्या, लाईक यु नो इट टूक 3-4 months. पण ती आली त्यातनं बाहेर, की छान आली. मग तिने आता स्वतःचा बिझनेस सुरू केलाय. खूप मार्केटिंगचं काहीतरी केलंय तिने ते. आणि तिचे मला सगळ्यात लास्ट दिवशी जे वर्ड्स आहेत, एक आमचं क्लोजर असतं, म्हणजे सायकोलॉजिकल फर्स्ट एडचं क्लोजर, की आता तुझं सायकोलॉजिकल फर्स्ट एड झालं तर ते सेशन मध्ये आम्ही सांगतो की तुम्हाला आता काउन्सिलिंगला जा तुम्ही. ती आली नंतर तिने माझ्याकडनं ते पण केलं, ब्रेन शिकली, सगळं केलं ते नंतर. तर तेव्हा आम्ही क्लोजरच्या वेळेला एक सांगतो की आता तुला तुझ्यासाठी कोणाबद्दलही राग लोभ वगैरे ठेवायचा नाहीये, कारण हे तुझ्यासाठी आहे. कारण तू जेव्हा आठवण करशील की मला सूड घ्यायचा आहे, तुझ्या ह्याच्यामध्ये विषासारखं केमिकल्स तयार होणार आहे, सो तुला ते नकोय. खरंय. मग ती म्हणली वो तो मैंने पहले डिसाइड किया, अभी मैं उसको छोड़ रही. क्या बात आहे. व्हेरी नहीं क्या, मैंने ही उसको छोड़ा है अभी, किती आई एम रिजेक्टिंग है असं करून आलती वगैरे. मग आम्ही क्लॅप केलं, म्हणलं लेट अस सेलिब्रेट की तू तिलाच रिजेक्ट केलास आयुष्यातनं. ती म्हणली आय हॅव लर्न होम टू रिजेक्ट नाव. क्या बात आहे. म्यूट असं. सो दिस इज अ वंडरफुल केस. पण याच्यावरनं सगळ्यांनी एक धडा घ्या की कुठल्याही परिस्थितीमधनं तुम्हाला बाहेर येता येईल. हे खूप महत्वाचा संदेश आहे हा. म्हणजे ऑफकोर्स याच्यासाठी जास्त सेशन्स लागतात, ट्रीटमेंट्स लागतात, पण येता येतं हे डेफिनेट आहे ना असं. आणि असं ह्याच्या काय असं काही विरुद्ध अशी काही केस आली का की खूपच प्रेम करतंय कोणीतरी आणि नकार मिळतोय किंवा चिकार. आणि इथे ना आता एक जाता जाता सांगते की सगळ्यात मोठं भावना आपल्याला टोचणारी कुठली आहे माहितीये, प्रेमातलं रिजेक्शन. क्या बात. अति आणि एकातर्फी प्रेमातलं सुद्धा रिजेक्शन टेक्स इन टू हार्ट, आणि त्याची सगळी मुळे आहेत ना ती आपल्या एव्होल्युशन मधनं आहेत. बरं. आणि एखाद्याने आणि सर्व्हायव्हलशी जोडली जातात. मेंदू ते सर्व्हायव्हलशी जोडतं, डू अँड डायशी जोडतं. होय, कुठलंही म्हणजे अगदी फालतू रिजेक्शन सुद्धा. बघ ना, आता आपण सगळे बसलोय आणि दुसऱ्याच गप्पा आपल्याला जी भाषा येत नाही त्याच्यात सुरू झाला की आपल्याला एकदम टेक इट इन टू हार्ट ना की काय हे. एक मला सहज एक केस आठवली. ती माझ्या ओळखीच्यांनी काहीतरी सांगितलं की एका मुलाला एक मुलगा एका मुलीला प्रपोज करतोय, पण ती त्याला पहिल्यापासून नाही म्हणतेय. तिचं काहीतरी कारण आहे, कधीही तिने त्याला हो म्हटलेलं नाही. मग तरीही त्याच्या मनात ही रिजेक्शनची भावना आणि हे राहणार का? हो, कारण त्याचं प्रेम आहे, सो त्याला असं वाटतं तिने करायलाच पाहिजे आपल्यावर. आता इथेच गोम आहे. अगं कंपल्शन हेच गोम आहे की त्यांना जे नकार आहे ना तो पचवता येत नाही दे. आणि ही नीड्स अ ट्रीटमेंट सायकोलॉजी. किंवा त्यांनी ना हा एक सिग्नल घ्यावा आपल्या आयुष्यातला की आपल्याला नकार नाही पचवता येते, सो हा कसा काढायचा ह्याच्याबद्दलच त्यांनी ज्ञान घ्यायला पाहिजे. ही शुड एज्युकेट हिमसेल्फ. म्हणजे इथे ना तू एक खूप छान पॉइंट असा काढला आहेस की आपल्या ज्या भावना, असं वाटतंय आपल्याला की आपल्याला खूप राग आहे, आपल्याला कोणाबद्दल तरी खूप द्वेष येतोय, किंवा असे पण येतात माझ्याकडे की मी माफच नाही करू शकत आहे. आणि मी म्हणते अरे माफ त्याच्यासाठी नाहीच करायचंय तुला, बरोबर, तुझ्यासाठी करायचंय. पण हे त्यांना पटक नाही. ते म्हणते आम्ही विसरूच शकत नाही, त्या माणसाला बघितलं तरी आमचा दिवस खराब जातो. असं जर तुमच्या आयुष्यात होत असलं तर तुम्ही इथे अडकलाय, आणि ते तुम्हाला सॉर्टिंग आरामात करता येतं विथ द हेल्प ऑफ युअर ब्रेन. जेव्हा आपल्या ब्रेन वगैरे खूप कपॅसिटी आहे, ते करता येतं. पण त्याच्यासाठी जेवढा जुना आजार, क्रॉनिक म्हणूया आपण ह्याला, तर ते क्रॉनिक असेल तर तुम्हाला जास्त वेळ द्यायला लागतो. आणि असा अनुभव येतो मला कधी कधी की मग लोक कंटाळतात. पहिल्या 3-4 सेशन मध्ये त्यांना खूप छान वाटायला लागतं आणि त्यांना असं वाटतं की आपण आता रिपेअर झालो, म्हणजे आता वी आर ओके. पण तसं नसतं. लेट काउन्सिलर डिसाइड. बरोबर. की आता तू त्यातनं चांगला बाहेर आलायस ते असं. आणि कधी कधी खूपच स्पर्धा असते आणि त्यातून मग मला लक्षात येतं की बस खूप लाखो लोक आहेत आपल्या पुढे, आपण कुठेतरी मागे आहोत, तर मग मी का प्रयत्न करू. प्रयत्नच करणं सोडून देतात किंवा मोटिवेशनच नाही वाटत काही करायचं. मग आहे ते मिळतंय ते घ्या, दिवस ढकला. आता ह्याच्यात काय अशी काही केस होती का? आता ह्याच्यात अगदी उलट आहे बरं का. आणि त्या पुस्तकात ती केस आहे की एक मुलगा अतिशय हुशार आणि लहानपणापासून त्याला असं सगळ्यांनी केलं होतं की तू काय वाटेल ते करशील जगात, जग जिंकणार आहेस, आणि आपल्याकडे खूप आहे हे
की सोशल मीडियाला पण बघितलंस तू ते म्युझिक शो असतात ते एवढं पॅम्परिंग आणि एवढं हे की तू आता यू आर अल्टिमेट असं. आणि मग त्या मुलाला ते खूप वलय वाटायला लागतं की येस आय कॅन रीच हिअर, म्हणजे मी जगात जेतच मी काही करू शकतो. ओके. आणि त्या मुलाला असं झालं होतं ते स्पर्धा परीक्षांसाठी तो गेला आणि त्याला खरं लक्षात आलं की आपल्याला हे आवडत नाही, आवडतच नाही. पण आता ती इतकी हवा भरली होती डोक्यात सगळ्यांनी, कारण त्याच्या एरियात म्हण, त्याच्या गावात म्हण, आई वडील, नाते, हा म्हणजे कलेक्टरच होणार, बापरे, त्याच्याशिवाय नाही, रचायच नाही. हा नाही होणार तर कोण होणार, असं. ते इतकं हे झालं की त्याने ते जे सिग्नल्स मिळत होते की आपल्याला हे आवडत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो फेल झाला. आणि तो फेल झाला, रिझल्ट त्यांनी बघितला एकट्याने, त्यांनी घरी पण नाही सांगितलं आणि त्यांनी सुसाईड करायचा प्रयत्न. बापरे, की आता काय मानहानीच ना, की सगळ्यांचीच मी स्वप्न ही घालवली, धुळीला मिळवली आता. मग झालं तो वाचला त्यातनं आणि मग म्हणजे माझ्याकडे ही केस, जर कोणी पुस्तक वाचलं तर ही नक्की केस वाचा की कसं झालं, काय केलं त्याला, हो कसं म्हणजे. पण त्यातनं आणलं त्याला बाहेर आणि त्याला हे मग म्हणजे प्रॉब्लेम काय होता, त्याचा अभ्यास करणं किंवा हे करणं प्रॉब्लेम नव्हता, तो त्या ह्यालाही घाबरला नव्हता, पण त्याला ते आवडतच नव्हतं. आता अमृता, जेव्हा तू केस ती म्हणतेस ना की त्याच्यामध्ये 1-2-3 गोष्टी असं आहे की तो का गेलाय तिकडे, तो त्याच्या चॉईसनी गेलाय, त्याला माहितीये का हे फील्ड काय आहे. की आता करिअर काउन्सिलिंगला आलं ना की मी त्यांना म्हणते की तुम्ही ज्या फील्डचं ड्रीम करताय त्या फील्डमध्ये काय काय चॅलेंजेस आहेत किंवा ते करिअर काय आहे हे बघा. म्हणजे नुसती पॅशन आहे म्हणून ते करिअर निवडू नका, कारण करिअर उत्तम कधी होऊ शकतं की आपली पॅशन आणि बाहेरच्या डिमांड यांचं जेव्हा मिलन होईल तेव्हा तुमचं करिअर चांगलं होईल. तर ते पण तुम्हाला बघायला पाहिजे. सो कोर्सला गेलं आणि लक्षात नाही आलं की, किंवा असं पण आहे की आपण, मला माहितीये की मी हे करू शकतो पण मी घाबरतोय, देन दॅर इज अ फिअर. बरोबर. मग फिअरची ट्रीटमेंट आहे. म्हणजे एक्झॅक्टली त्यावेळेला तुम्ही का घाबरताय, किंवा आता किती वेळा मुलांना पण कळत नाही आपण का घाबरतोय, नो त्यावेळेला पालकांनी त्यांच्याशी ओपन डायलॉग करून बघायला पाहिजे की हा का घाबरतोय. म्हणजे त्याला फिअर आहे म्हणून घाबरतोय का तो स्पर्धेला घाबरतोय, त्याला आवडतच नाही आणि तो म्हणतोय मी सोडून देतोय. हे लक्षात ठेवा. फरक आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये, खूप फरक आहे. आणि पालकांना समजा जमत नसेल तर मग गो टू काउन्सिलर. बरोबर. आणि आपल्याकडे अशा अँझायटी किंवा अचानक काहीतरी संकट कोसळलं, नॅचरल कलॅमिटी किंवा असं बॉम्ब किंवा असं अशा गोष्टीमुळे, आणि म्हणून खूप डिस्टर्ब झालेल्या केसेस काही झाल्यात का? हो, चिक्कार येतात अशा, पण त्यांची मुळं सुद्धा पहिल्यापासून बालपणात वगैरे असतात. तो मुळात घाबरट आहे, तो असं काही झालं की खूप घाबरणार. हा, म्हणजे त्याची एन्झायटी लेवल खूप हाय होते, किंवा जनरली बघ, नॉर्मल एन्झायटी सगळ्यांनाच असते आणि आपण नॉर्मली प्रत्येक एन्झायटी मधनं प्रत्येक माणूस हा बाहेर येतो व्यवस्थित. म्हणजे टीनेजर्स मध्ये तर एन्झायटी खूप असते आणि त्यातनं ते नॉर्मल कोर्स मध्ये काही येतात. पण जर आले नाहीत लवकर, म्हणजे प्रत्येकाला पण एक लिमिट आहे ना, की एखादं समजा माणूस आपल्या आयुष्यातलं गेलंय तर त्याच्यासाठी किती काळ दुःख करत आपण राहणार आहोत, पेक्षा त्या दुःखाला आपण दुसरीकडे वळवू शकतो. हे जर जमत असेल ना तर तुम्हाला काउन्सिलरची गरज नाहीये. पण जर ते तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला नक्की काउन्सिलरची गरज आहे ते करण्यासाठी. आणि कारण का, की तुम्हाला का जमत नाहीये, असं नाही होत की एकदम सडनली आम्हाला ह्याच एका इव्हेंटला जमत नाहीये, बाकीच्या इव्हेंट्सला कुठेतरी त्याची सीजला आयुष्यात कुठेतरी असतात. त्याला निगेटिव्ह म्हणजे येणारे मला खूप सांगतात की इतके निगेटिव्ह थॉट्स मला कॉलेजपासून येत होते. म्हणजे ते तिकडे निगेटिव्ह थॉट्सचं विवेचन नीट झालं नव्हतं, किंवा आपण ज्याला म्हणतो ना की निचरा तो निचरा नीट झाला नव्हता. तर तो करणं खूप गरजेचं आहे. आणि आता पण आपण ऐकतो ग की बी पॉझिटिव्ह, तर सगळं छान होणार आहे. छान कोण करणार आहे, एक्झॅक्टली तुम्हालाच करायचंय. आणि हा निचरा कसा करायचा आता म्हणत होतात ते, तो निचऱ्याला काही काही मेथड्स आहेत. आता किती इंटेन्स आहे काय आहे याच्यावरनं बघायला लागतं, पण कितीतरी मेथड्स आहेत त्याला. बीटी आहे, मग बीटी कधी वापरायचं, सीबीटी कधी वापरायचं, का काहीतरी वेगळंच वापरायचं.
आता सायकोलॉजिकल फर्स्टच्या पुस्तकात मी इतके वेगवेगळे वापरले. फिश फिलॉसॉफी वापरली आहे मी. काय नवीन गोष्ट आहे ते. नवीन गोष्ट आहे. ते सांगा ना. फिश फिलॉसॉफी बद्दल सांगायचं. अगं ऍक्च्युली खूप मोठं आहे, पण तुम्ही फिश फिलॉसॉफी मध्ये मी शॉर्ट सांगते की सियाटलच्या फिश मार्केटची फिलॉसॉफी आहे. बरं. तिथे कसं मार्केट आहे. आता अमेरिका म्हणलं की भव्य 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 असतं तिकडे सगळं. तर तिथे जे सेलर्स आहेत ते कसे वागतात ह्याच्यावरनं कॅलिफोर्नियाच्या दोघा लोकांनी जे सी आहेत ते व्हिजिटला आले होते आणि त्यांनी बघितलं आणि त्याच्यावरनं त्यांनी फिश फिलॉसॉफीचे 4 तत्व सांगितले. बघ, हे मी खूप वापरते. 4 तत्व म्हणजे प्रत्येक दिवस हा तुमचा आणि मेक युअर डे. बरं. ओके, मग ते काल होणार, उद्या होणार आहे काय किंवा काल काय झालं ह्याच्याबद्दलचा विचार करायला का तो त्याच्याबद्दल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट स्वीकारायची किंवा बदलायची ॲटिट्यूड पाहिजे. बरं. तिसरी गोष्ट म्हणजे प्ले. प्रत्येक कामामध्ये कुठलंही काम करताना तुम्ही त्याच्यातला आनंद शोधा, प्ले शोधा, असं आहे ते. आणि चौथी गोष्ट आता मला पटकन नाही आठवते यावर, पण तेच आहे की फॉरगेट युअर पास्ट. म्हणजे आता आज दिवस आहे, काल माझ्या आयुष्यात काय झालं किंवा मला लहानपणी काय झालं मी तेच दुःख कुरवाळत बसलो. दुःख सगळ्यांनाच आहेत ऍक्च्युली. त्या फिश फिलॉसॉफी मधले जे ते सेलर्स आहेत ना, आणि मी तुला एवढं स्पष्ट काय सांगते की मी बघितलंय ते मार्केट. बरं. खूपदा बघितलंय तुम्ही आणि त्या टर्कीच्या असायलम मध्ये हे म्हणजे त्याची पण आहे. सो लेट इज कम्प्लीट दिस कन्क्लूड. आणि त्याच्यामध्ये जे जे सेलर आहेत आता नुसतं फिश विकतायत ग, वर्षानुवर्ष फिश गोष्ट. तर त्याच्यामध्ये ते काय आनंद शोधणार आहे? बरोबर. काय नवीन कसा आनंद शोधायचा? अगं तर ते ना खूप अशा वेगवेगळ्या हॅट्स घालतात, तिथे फिशचं हे लावतील किंवा फिश असे एकमेकांकडे टाकतात, असे जिवंत फिश, एवढे मोठे फिश, किंवा तिथे गाडी लावलेली असतात, डान्सेस करत असतात. माहोल बनलेला असतो. माहोल त्यांचा फारच वेगळा असतो. आता आपल्याकडचं फिश मार्केट कसं असतं आणि म्हणजे मी फिश खात नाही, मी दरवर्षी फिश मार्केटला जाते केव्हा बघायला. आणि एक मी खूप मोठं तत्व की माय ऑब्झर्वेशन, आपल्याकडे येणारा माणसाचं मेन ऑब्झर्वेशन करायला मी खूप शिकले आणि ते स्किल मी डेव्हलप केलंय. आणि याचे पण मूळ कुठे आहे, 2014 साली मी टर्कीला गेले होते. आणि टर्कीला 4,500 वर्षापूर्वीच वेड्याचं हॉस्पिटल असं आपण ठरवूया, असायलम. तर त्याचे आता नामशेषच आहेत उरलेले, पण त्यांनी प्रिझर्व केलंय. आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी पाटी लावले. सो जे गुहेसारखं केलंय, तिथे आवाज पाण्याचा, कारण सायकोलॉजी आणि पाण्याचा आवाज झाला खूप हे आहे. म्युझिक लावलेलं असतं तिथे. खूप मोठा सुंदर ऑपेरा आहे. बरं, म्हणजे ते ओपन थिएटर आहे तिकडे. आणि सगळ्यात मला एक खूप आवडलेली गोष्ट म्हणजे की गेट आणि आतमध्ये जे त्यांच्या आता बिल्डिंग तर नाहीच आहेत, पण त्यांनी लिहून ठेवलंय असं म्हणजे तिकडे गेटमध्ये त्या पेशंटला सोडायचा आणि तो कसा चालत येतोय त्या बाय ऑब्झर्वेशन, त्याचा ट्रॉमा किती आहे, काय किती आहे, तो ऑब्झर्व करतो. बाग म्हणजे पूर्वी असं लिहिलंय की ते गार्डन होती आणि ते, तर ते ऑब्झर्व करतोय का, तो बघतोय का, सरळ येतोय, तो बडबडत येतोय का, तो कोणाकडे बोलत येतोय, ह्या सगळ्याचं ऑब्झर्वेशन करायचं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अर्ध आम्हाला तिथे सेल्स मिळतात. डायग्नोसिस तिथे होतं, अर्ध डायग्नोसिस तिकडे होतं. पण खरंच असं होतं. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की मग मी हे ना पद्धत करायला लागले. माझे खाली मी राहते, क्लिनिक वर आहे, बंगलो आहे, तर माझी गार्डन पण छान आहे. सो मी पहिल्यांदा जेव्हा येतो ना कोणी किंवा याच्यामध्ये सायकोलॉजिकल फर्स्ट एडचे मी जी 8 सेशन्स देते, त्या 8 सेशन मी त्याच्या वेळेच्या अगोदर मी गॅलरीत उभी असते आणि हा ऑब्झर्व की तो कसा येतोय, रिक्षाला आला तर तो पैसे कसे देतोय, तो गेट कसं उघडतोय, आल्यानंतर तो बंद करतोय का, गार्डन मधली फुलं बघतोय का, काही अप्रिशिएट करतोय का, आणि मग वर आल्यानंतर तो बूट कसे ठेवतोय. माझ्याकडे वेगवेगळ्या खुर्च्या ठेवल्यात नाही अशा, तो कुठली सिलेक्ट करतोय, दोघं आले तर तो स्वतःला कसं करतोय, हे सगळे ऑब्झर्व बाय ऑब्झर्वेशन खूप गोष्टी कर. आता तुला एक गंमत सांगते. मगाशी जी केस बघितली ना आपण, तर मला डॉगचं तिचं कसं लक्षात आलं, त्या परिस्थितीतही माझ्या ह्याच्यावर पाटी आहे, बी वेअर ऑफ डॉग. ऍक्च्युली आता नाहीये डॉग, पूर्वी होता, पण आम्ही ती पाटी ठेवली. तर तिने मला आल्या म्हटलं डॉग आहे,
उसको बुलाओ. क्या बात आहे. मी म्हटलं अरे ही एवढी रोमॅन्टिक आहे, पण तिने ती पार्टी तिला अट्रॅक्ट झाली आणि तिने डॉग विचारलं. क्या बात आहे. आणि नंतर तिने डॉग घेतल्यावर पूर्ण सेशन सगळी पुढची सेशन्स काउन्सिलिंग तो डॉग आमच्यामध्ये असायत क्या बात आहे. बसून. किती छान. खूप छान. तशी बाय ऑब्झर्वेशन खूप कळतात गोष्टी. किंवा मी त्यांच्या यांना पण बोलवते नवरा बायको स्पाऊस असतात तर, किंवा मोठे वयाने असेल तर मुलांना, आई वडिलांना, की एक मला अशी केस होती की मला कळतच नव्हतं की हा असं काय. आणि मग मी म्हणाल नाही नाही मोठा आहे आता माणूस, असा 40 वगैरे असेल, तर त्याला मी म्हटलं मला तुझ्या आईला भेटायचं. बरं आता 40 वर्षांच्या आईच्या मुलाला म्हणजे मी कशाला मी त्याला बोलवेन ना. तेव्हा लक्षात आलं ह्याला लहानपणापासून एन्झायटी डिसऑर्डर आहे. जेव्हा तेव्हा ट्रीट केली गेली ना, अरे बापरे, सो 30 years त्याला अजून त्रास देत आहेत. असं असतं बरोबर. हो. म्हणजे नक्की थोडी केस सांगता का नक्की कसं झालं होतं काय कोणाला त्या आईनी मुलाला कसं वाढवलं होतं. नाही अगं हे कसं आहे की एक त्याला मोठा भाऊ का धाकटा भाऊ आहे होता, आणि तो खूप हुशार आणि हा ऍव्हरेज, की मग तुलना होते ना. बरोबर. मग त्या तुलनेमध्ये खूप होऊ शकतात सीट्स. आता किती वेळा असं असतं की आई वडील नाही करत तुलना, नाही पण समाज करतो. समाज. एका शाळेत एका ना केसमध्ये मी एका भावा बहिणीला त्यांना शाळा बदलायला लावली. बरं. कारण बहीण अभ्यासात हुशार, हा छान. ऍक्च्युली हुशार काय आहे आपल्याकडे हेच मला कळलं, मार्कांवरनं हुशार असं. आणि हा मुलगा खूप खेळकर, इतका वृत्तीने मस्त, म्हणजे त्यांचं नेचर बघितलंस, पर्सनॅलिटी, तर ह्याची पर्सनॅलिटी खूप छान. ती अशी लाईक बंदिस्त, किंवा मला एवढेच मार्क पाहिजेत, मग कम्पेअरिंग हे ते. ऍक्च्युली हा एकदम मजेत होता, म्हणजे याच्या मार्काचा ह्याला प्रॉब्लेमच नव्हता. बाकीच्यांना प्रॉब्लेम. बाकीच्यांनाच होता. आणि मग असं व्हायला लागलं की टीचर्स करायला लागले तुही, म्हणजे असे हे पण असायला लागले की टीचर्स आहे ना तू भाऊ, नक्की, अरे बाप. किंवा शिक जरा तिच्याकडनं. मग ते अपमान व्हायला लागला ना रे याला. विनाकारण होतं. मी म्हणायची शाळा बदला. तिने बदलली मात्र शाळा. Okay. सो शाळा बदलल्यावरती कंपॅरिझन मेन जी इथे होती ते गेलं ना. आणि आई वडील म्हणले की आम्हाला ठीक आहे ऍक्सेप्ट करायला. आता दोघंही अमेरिकेत आहेत चांगल्या पोस्टला. व्हेरी गुड व्हेरी गुड. असं असतं वेगवेगळ्या. सर्वसाधारण म्हटलं आपण असं तर इमोशनल थिंकिंग म्हणजे डिसिजन्स कसे घेतो, की विचार कशाने घेतो, की इमोशनली घेतो, लॉजिकल, रॅशनल, थिओरॉटिकल, प्रॅक्टिकल डिसिजन्स, आणि मग क्रिटिकल, अनालिटिकल, क्रिएटिव्ह. ओके, ह्या सगळ्या ॲबिलिटीज आपल्या प्रत्येकामध्ये आहेत. पण काहीतरी अशा अनुभवाने आपण असे शिकतो की एक प्रकार जास्त डॉमिनंट होतो. ऍक्च्युली कसं असायला पाहिजे की आपल्या ब्रेनला कळायला पाहिजे, मेंदूला, की या सिच्युएशन मध्ये कसा डिसिजन मी घ्यायचा आहे. मी लॉजिकल घ्यायचा आहे, इमोशनल घ्यायचा आहे, का दोन्ही मिक्स घ्यायचे. असं होत नाही ना ग की प्रत्येक वेळेला मी ठरवते आता मी लॉजिकल घेणार आहे. असं होत नाही. आपण ठरवू शकत नाही. ठरवू म्हणजे इट इज इन्स्टंट ना. इन्स्टंट. यु नो, जर वेळ असेल तर आपण विचार करतो ओके मग याचं काय प्रोन्स अँड कॉन्स बघतो, आणि मग आपण डिसिजन घेतो, म्हणजे लॉजिकल घेतो डिसिजन. पण असं जर झालं की मेंदू शिकला की पटकन तो डिसिजन घेऊ शकतो त्याचा, आणि तो बऱ्यापैकी योग्याचा 100% कधीच नसतं, पण बऱ्यापैकी हे असेल. सो त्याच्यासाठी कसं करायचं, त्याच्यासाठी काम कसं करायचं, किंवा क्रिटिकल थिंकिंग कसं डेव्हलप करायचं. एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा की तुम्ही या सगळ्या ह्याच्यातून तरुणांना आणि जे मानसशास्त्र शिकतायत त्यांना काय संदेश द्याल. आता जे मानसशास्त्र शिकतायत त्यांना मी हे सांगते की मानसशास्त्र आपण शिकल्यानंतर आपण काउन्सिलर होत नाही. बरोबर. आपल्याला आपली मेथड, आपले विचार, ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप रिसर्च पेपर्स वाचणं, पुस्तकं वाचणं, त्याच्यामधनं आपली स्टाईल निर्माण करणं. प्रत्येक काउन्सिलरची एक वेगळी स्टाईल असं ते निर्माण करणं, इथेच गप्प न बसता त्याच्यामध्ये अजून पुढे जाणं. म्हणजे या विषयामध्ये मला नाही वाटत मी शेवटपर्यंत कम्प्लिटली त्याच्यामध्ये इक्विप्ड असेल, वेल इक्विप्ड असेल. माझं चालूच आहे अभ्यास, दरवेळेला चालूच असतो अभ्यास, तर तो करायला पाहिजे.
दुसरं मी कॉमन माणसाला असं सांगेन की प्लीज या पिढीकडे दुर्लक्ष करू नका. कारण शेवटी आता असं प्रूव्ह झालेलं आहे की IQ म्हणजे जेवढं आपण शिक्षणाला महत्व देतो, शिक्षणापेक्षा आपण डिग्र्याज आणि ह्याला जेवढं महत्व देतो त्याच्यापेक्षाही कित्येक पट जास्त महत्व मानसिक स्वास्थ्याला. बरोबर. कारण मानसिक स्वास्थ्य आपण जेव्हा म्हणतोय ना, ते फक्त मानसिक नसतं, शारीरिक स्वास्थ्य सुद्धा त्याच्यात असतं. कारण इमोशन म्हणजे काय, तर एका भाषा याच्यात जर सांगायचं म्हटलं सायन्समध्ये, इमोशन इज इक्वल टू सम केमिकल. बरोबर. आपण त्याला नावं देतो, मला दुःख झालं, डिसअपॉइंट झालं, मी इरिटेट आहे, मला निराश वाटते. पण शरीराला हे सगळं कसं कळतंय, तर फक्त केमिकल मधनं कळतंय, रसायनांमधनं जे मेंदू तयार करत आहे. आता ते जे शारीरिक आहे तर फक्त मानसिकवर काम करून नाही चालणार ना, त्याच्यात तुम्हाला शरीराची निदान जुजबी माहिती असणं गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल मेंदू, दुसरं एक्झाम्पल आपलं गट, स्टमक, कारण आपण खातो तेच मेंदूला माहित आहे ना. मग त्याच्या आहार नंतर एक्सरसाइज हे सगळं कनेक्टेड विथ मेंटल, मानसिक स्वास्थ्य. म्हणजे त्याच्यामध्ये माझ्याकडे कोणी जे पहिल्यांदा येतं त्यांना मी सांगते की तुमची मला ब्लड टेस्ट पाहिजे. मग ते म्हणतात तुम्ही काही शारीरिक डॉक्टर नाही आहात. म्हटलं मी तुम्हाला आजार किंवा काय बघण्यासाठी नाही करत आहे, मी तुमच्या व्हायटामिन्स आणि ह्या लेवल्स बघण्यासाठी करते. कारण तुमच्या ह्याच्यात जर काही कमी असलं तर मी सांगते की तुम्ही डॉक्टरकडे जा आणि हे रिपेअर करा, कारण त्याचा परिणाम तुमच्या मानसिक ह्याच्यामध्ये होतोय. म्हणजे मी मानसिक बघते, ते डॉक्टर शारीरिक बघतील आणि विल गो टुगेदर. क्या बात. खास हा इनोव्हेटिव्ह खरं विचार आहे. म्हणजे मी तरी असं कधी बघितलेलं नाही ना, कुठलाच नाही, कोणीच नाही करत असं की मानसिक काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि एक्झॅक्टली. अगं आणि होतं काय की काय खातो, मी त्यांना म्हणते दिवसभरात तुम्ही काय खाताय. आता डायबिटिक पेशंट आहे आणि तो आला, किंवा डायबिटीज नाही आणि ते खूपदा माझ्याकडे असे येतात की आम्हाला स्ट्रेस आलाय आणि आम्ही प्री डायबिटिक आहोत. मग तो स्ट्रेस हा शारीरिकच आहे ना. तुला माहितीये का, स्ट्रेस हा कम्प्लिटली मानसिकतेमुळे निर्माण केलेले शरीरातला नर्वस सिस्टीम मधला बदल, सायकोसोमॅटिक दिसेल करेक्ट. त्याच्यामुळे तिथे तुमच्या आहारावर कंट्रोल केल्याशिवाय तुमची एन्झायटी जाणारच नाही. खरं हे आहे ना. सो दोन्ही साइड बाय साइड आहे. मग मी थोडस आहारातलं पण नॉलेज घेतलं, आणखीन मी त्यांच्या फूडवर पण काम करते की तुम्ही काय खाताय, ते तुम्हाला किती, तुमचे प्रोटीन्स लेवल्स काय आहे. जनरली व्हेजिटेरियन मध्ये प्रोटीन लेवल नसते, कमी असते जनरली. आणि प्रोटीन, फायबर, मग हे मला D3 लागतं किती आहे, कारण ते तुमच्या बॉडी रिदमशी जोडलेलं आहे. D3 म्हणजे तुमचे जे 5 अल्फा, बीटा, गॅमा, थीटा ज्या ब्रेन वेव्स आहेत त्याच्याशी ते जोडलेलं आहे. सो ते पण मला बघायला लागतं. सो असं होलिस्टिक अप्रोच असा पण मला असं एवढा डिटेल म्हणजे सखोल आणि विस्तारित हे दोन्ही अशा प्रकारचे विचार करणार तुम्ही तर त्याची फार कमी लोकांपैकी एक असाल असं व्हायला असं मला नाही. हे खरं हे करायला पाहिजे आणि ही जाणीव व्हायला पाहिजे. किमान पूर्ण प्रत्येक जणांची कपॅसिटी अभ्यास करण्याची वेगळी असते, पण किमान असं काहीतरी आहे याची माहिती तरी पाहिजे. मग तुम्ही घ्या ना लोकांची मदत. खरंय, पण असं घेण्याची जरूर आहे आता. थोडक्यात आता आपण असं सांगू की आपल्याला मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय आणि आपल्याला त्याची गरज आहे का, आणि असेल तर काय करायचं ह्याची आपल्याला माहिती मिळाली आहेच. पण तरीही मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य दोन्ही हातात हात घालून जातात या निष्कर्षाप्रत आपण आज आलो आहोत. आणि आपल्याला माहितीचा इतका सखोल आणि त्याच वेळी विस्तारित स्वरूप दिलं त्याबद्दल डॉक्टर प्रतिभा देशपांडे यांचा आपण मनपूर्वक आभार मानू. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू अमृता, तू पण छान प्रश्न विचारलेस.